ज्यांना मीनाक्षी, हे पुन्हा एकदा थांबवतो. आपल्या सोबत सध्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं. वडेट्टीवार साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. मुंबईमध्ये ज्या संरक्षक भिंती आहेत म्हाडाच्या अखत्यारीतल्या, त्या भिंतींमध्ये घोटाळा झाल्याचं लोकशाही मराठीनं काही दिवसांपूर्वी उघडकीला तर आणलंच होतं. त्यानंतर कुठेतरी म्हाडाला जाग आली, अधिकारी कामाला लागले, कंत्राटदारांना कामाला लावलं गेलं. मात्र कंत्राटदार आता नवीनच प्रकार करत असल्याचं दिसतंय. ज्या जुन्या भिंती आहेत त्याच भिंतींची डागडुजी करून त्या नवीन दाखवण्याचा घाट घातला जातोय. आपली या सगळ्या संदर्भातली वडेट्टीवार साहेब पहिली प्रतिक्रिया. नाही, हे खरं आहे की मुंबईच्या माडामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. खरं तर यापूर्वी जे काही कामं वाढल्या गेलेत माडाची, बिल्डिंगची, त्यामध्ये मला वाटतं सगळ्या कंत्राटदारांना बोलवून आणि ते रिंग टाकून ते कामं वाटले गेले आणि तसं कार्टेल केलं गेलं. हे सगळं माहिती आहे. आणि 3-3 हजार कोटीची कामं विदाऊट कॉम्पिटिशन वाटले गेले. हे माडा म्हणजे भ्रष्टाचाराचा आता अड्डा झालेला आहे. आणि कंत्राटदारांना इतकं रान मोकळा आहे तिकडे की टक्केवारी इतकी प्रचंड वाढली माडामध्ये की त्याला ते एक आता हिरवं म्हणजे चरायला कुरणच आहे त्यांना, अशी परिस्थिती झाली. जुन्या कामांना काम न करता नवीन काम दाखवून हे प्रचंड पैसे यातून काढले जात आहेत. हे तर इतकं मोठं घबाड आहे आणि मोठा गैरप्रकार आहे हा की जुन्या वॉल कंपाऊंडला डागडुगी दाखवून नवीन वॉल कंपाऊंड संरक्षण भिंत दाखवायची आणि त्यातून करोडो रुपये काढायचे. आणि संगनमताने अधिकाऱ्यांपासून तर प्रशासनापासून कंत्राटदारापासून तर माडाचा हाताळणाऱ्या सगळ्या मंत्रालयापर्यंत याचा हिस्सा जातो आणि त्यातून ते सगळे हिस्सेकरी वाटून घेतात आणि जनतेच्या पैशाचा चुराडा होतो. याची मोठ्या प्रमाणात चौकशी व्हावी, या संदर्भातली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, एक समिती गठन करावं आणि सगळं याचं कुठेतरी व्हॅल्युएशन केलं पाहिजे, डेव्हल्युएशन झालं पाहिजे, तरी चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. वडेट्टीवार साहेब, आणि हा फक्त प्रकार मुंबईतल्या काही ठराविकच भागांमध्ये सुरू आहे असं नाही, तर अनेक भागांमध्ये सुरू असल्याचं समोर येताना दिसतंय. आणि कुठेतरी कंत्राटदार आणि अधिकारी कुठेतरी मिलीभगत आहे की काय, जसा उल्लेख तुम्ही सुद्धा केलात, असा सुद्धा सातत्यानं आरोप होतोय. तर या पुढच्या काळात सांगतो, जी बोला. माडाच्या एका इंजिनियरच्या पोस्टिंगसाठी, ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टिंगसाठी 5-5 कोटी रुपये मोजले जातात. फार स्पर्धा आणि चढाव होते. 5-5 कोटी रुपये जर इंजिनियरच्या पोस्टिंगसाठी मोजले जात असतील तर माडाचा भ्रष्टाचार किती खोलवर गेलेला असेल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे हे जुन्या कामं दाखवल्याशिवाय ते पैसे करू शकत नाही. जुने कामांना नवीन काम करायचे, काम करायचं नाही, चुना मारायचा, पेंट मारायचा, डागडुगी करायची आणि पूर्ण पैसे उचलून घ्यायचे. तर ही टक्केवारी ठरलेली आहे. नाही, पण मग वडेट्टीवार साहेब, हे नेक्सस तोडायचं कसं? ही साखळी जी आहे ही तोडायची कशी? कारण हा सगळा करदात्यांचाच पैसा आहे, जो पैसा वापरला जातो, जो कंत्राटदारांना या कामांसाठी दिला जातो. मग ही साखळी तोडायची कशी? काय करता येऊ शकेल असं वाटतं? साखळी तोडायसाठी आता खरं म्हणजे शासनाची इच्छाशक्ती आहे का? शासनच जर त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर मग आता आम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी माहिती घेऊन न्यायालयाचं दार ठोठावं लागेल. ही न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत व्हावी किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी. आणि हे प्रचंड घबाड येईल, करोडो रुपयाचा, हजारो कोटी रुपयाचा घबाड झालेला एक गैरप्रकार पुढे येईल असं. कारण वडेट्टीवार साहेब, जसं तुम्ही म्हणताय तसं आम्हाला जी माहिती सूत्रांकडनं सुद्धा मिळालेली आहे त्या हिशोबाने या घोटाळ्यांची व्याप्ती सध्या जितकी दिसते त्यापेक्षा कैक पटीनं मोठी असल्याचं समजतंय. हे फक्त हिमनगाचं टोक आहे. आणखी खाली बऱ्याच काही गोष्टी असतील की ज्या गोष्टी येत्या काळात उघडकीला येतील असं वाटतंय. त्याबद्दल नेमकं काय वाटतंय? नक्कीच याची खोलवर चौकशी व्हावी. मी सांगितलं म्हणजे हजारो कोटी रुपये कसे पचवले, म्हणजे गबड केले गेलेत, कशा पद्धतीनं काढले गेलेत. अरे हे तर ठीक आहे, जुनी वालच केली, काही काम न करता सुद्धा रस्त्यांच्या इंटरनल फार इतका गोंधळ केला गेला त्या कॉलनीमध्ये की ते रस्ते करत असताना जुनेच रस्ते नव्यानं दाखवले गेले. तिथपर्यंतची माहिती मध्यंतरी आमच्याकडे आली होती. सिमेंट रस्ते जे होते ती जुन्या रस्त्यांना सिंगल 4 इंचीचा कोट टाकला गेला आणि नवं संपूर्ण सिमेंट रस्ते बांधले गेलेत असं दाखवून ते बिलिंग केलं गेलं. म्हणजे जुना रस्ता रिमूव्ह न करता त्यावरच काढला गेला. अशी खूप मोठ्या घटना त्या माडामध्ये झालेल्या आहेत.
आणि माढा हे आता मला वाटतं की प्रचंड मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा असं म्हणता येईल. हा अड्डा उद्ध्वस्त करायचा असेल तर एकतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशी केली गेली पाहिजेत आणि न्यायालयीन चौकशी याची व्हावी, न्यायाधीशामार्फत अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी किंवा स्पेशल फोर्स नेमून चौकशी व्हावी. विधिमंडळाच्या आमदारांची विधिमंडळाच्या जसं तशी एक समिती नेमली जावी विधिमंडळाच्या सगळ्या सर्वपक्षीय आणि त्यांच्याबरोबर ती चौकशी करावी. त्याच्यावर अधिकारी द्यावेत, सेक्रेटरी लेवलचे अधिकारी समितीत असावेत आणि एक उच्चस्तरीय चौकशी करावी, समिती करून चौकशी करावी असं त्याशिवाय हे सगळं गबाड बाहेर काढता येणार नाही. ठीक आहे. वडेट्टीवार साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि अनेक बाबींबद्दल आपण आश्वस्त केलं त्याबद्दल.